लॉ प्रोफेशन बद्दल तुम्हीही काही चुकीच्या गोष्टी ऐकल्या आहेत का? चला तर मग लॉयर बद्दलचे 10 कॉमन मिसकन्सेप्शन आज दूर करूया. पॉइंट नंबर 6. लॉयर झाल्यावर फक्त एकाच फील्डमध्ये काम करावं लागतं. हे खरं आहे का? याचं उत्तर आहे नाही. लिटिगेशन, कॉर्पोरेट वर्क, लीगल ॲडवायझर, गव्हर्नमेंट सेक्टर, कंप्लायन्स असे अनेक ऑप्शन्स असतात. पॉइंट नंबर 7. सिनियर लॉयर झालं की कामं कमी होतात. तर याचं उत्तर काय आहे? तुम्हाला काय वाटतं? उलट जबाबदारी वाढते. एक्सपिरियन्स सोबत कामाचं प्रेशर आणि रिस्पॉन्सिबिलिटी वाढते. पॉइंट नंबर 8. लॉ प्रोफेशन मध्ये सक्सेस पटकन मिळते? याचं उत्तर आहे बहुतेक वेळा नाही. या प्रोफेशन मध्ये कन्सिस्टन्सी आणि लॉंग टर्म मेहनत खूप महत्वाची आहे. पॉइंट नंबर 9. प्रत्येक लॉयरला सगळे सेक्शन पाठ असतात का? तर याचं उत्तर आहे नाही. लॉयरला प्रत्येक सेक्शन पाठ असण्यापेक्षा योग्य वापर करता येणं जास्त महत्वाचं आहे. पॉइंट नंबर 10. लॉयर म्हणजे फक्त आर्ग्युमेंट करणं. नॉट ॲट ऑल. रिसर्च, ड्राफ्टिंग, नेगोशिएशन, डॉक्युमेंटेशन आणि क्लायंट हँडलिंग हेही इक्वली इम्पॉर्टंट आहे. म्हणूनच लॉ प्रोफेशन जितका ग्लॅमरस वाटतो त्यापेक्षा खूप वेगळा आहे. तुम्हाला या 10 मिसकन्सेप्शन पैकी आधी कोणतं कारण योग्य वाटायचं? कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि असेच लीगल व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.